सर्वांना नमस्कार। आम्ही तिघे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेकर येथे शिकतो। आम्ही एक प्रोजेक्ट बनवला। या प्रोजेक्टचे नाव वाचवाल तर वाचाल असे आहे। आम्ही छत्रपती संभाजी जिल्हा येथील आहे। आमच्याकडे समस्या आहे की जे शेतकरी असतो त्या शेतकऱ्याच्या जे शेत असते शेताची वीज ती रात्रीच्या वेळी येते। वीज रात्रीच्या वेळी आल्यानंतर जे शेतकरी असतो त्याला रात्रीच्या वेळी आपल्या शेतात जायला लागते। त्यामुळे काय होते, जे शेतकरी असतो त्याच्यावर जंगली प्राण्यांचा खूप खतरा असतो। जंगली प्राणी वाघ चित्ता असे खूप प्राणी। तर मग ही समस्या काय काय शेतकरी काय करतात की आपल्या शेतामध्ये ऑटो स्टार्टर लावतात। ऑटो स्टार्टरने काय होते, जो शेताची वीज जी रात्रीच्या वेळी येते त्यामुळे ऑटो स्टार्टर जे ऑटोमॅटिकली सुरू होऊन जाते। त्याने काय होते, जे शेताला जेवढे पाणी लागते त्याहून काय जास्त पाणी शेतात चालले जाते। त्यामुळे काय ते शेतात जे उपजा मूल्य असते ते खूप कमी होऊन जाते। त्याने जे शेतकरी असतो त्याची प्रॉफिट असते दरवर्षी प्रत्येक वर्षीची ती कमी होऊन जाते। तर ही समस्या आम्ही ठरवून एक उपकरण बनवले आहे। आमच्याकडे जी वीज असते ती रात्रीचे कधी 11 वाजता कधी 12 वाजता कधी येते। त्यामुळे काय ते शेतकरी असतो ते आपल्या मोबाईलमध्ये अलार्म झोपू शकत नाही आणि त्याला माहितीच नाही की वीज जी किती वाजते। तर म्हणून आम्ही एक फोटो रजिस्टर लावलेला आहे। जेव्हा फोटो रजिस्टरवर बल्ब 3 पीस बल्ब असतो त्याची जेव्हा फोटो रजिस्टरवर रेस किरणे पडेल तेव्हा या प्रोजेक्टमध्ये लावलेला जो बझर आहे तो ऑटोमॅटिकली वाजायला लागेल आणि ते शेतकऱ्याला जे ते कळेल की वीज जे आता आलेली। आणि मग ते शेतकरी काय करेल, शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये ॲप राहील। त्या ॲपचे नाव आहे आर्डिनो ब्लूटूथ कंट्रोलर। त्या ॲपला तो शेतकरी या प्रोजेक्टच्या HC05 ब्लूटूथ जे त्याच्याशी कनेक्ट करेल। कनेक्ट केल्यानंतर जेव्हा तो शेतकरी या ॲपचं बटन नंबर 1 दाबेल तेव्हाही मोटर जी ती सुरू होईल आणि जेव्हा 2 दाबेल तेव्हाही मोटर जी ती बंद होईल। यानंतर आता माझा मित्र सुमित तुम्हाला आम्ही हे प्रोजेक्ट बनवण्यासाठी कोणकोणते साहित्यांचा उपयोग केला ते तुम्हाला माझा मित्र सुमित सांगेल। याच्यात एक मोटर बसवलेली आहे 9 व्होल्टेजची आणि बॅटरी आहे 9 व्होल्टेजचा आणि रिले पण बसवलेला आहे। ब्लूटूथ आणि आर्डिनो युएनओची चिप बसवलेली आहे आणि ब्रेडबोर्ड आणि LED लाईट फोटो रजिस्टर आणि ते बसवलेले आहे। याचा उपयोग केल्यावर शेतकऱ्यांची समस्या दूर होते। धन्यवाद।